बरोबर. लई मस्त वाटलं मला. असं बोललेलं आहे ना, असं कोण नाही बोलत महाद्वारला येऊन. नाही नाही असं बरोबर. एवढं बोललेलं असं वाटतं तर ते तुम्ही घरातल्याच व्यक्ती आहेत बुवा, आमच्या घरातल्याच बरोबर. आणि जवळचे व्यक्ती असं वाटलं मला. आणि असं महाद्वारला येऊन देवाच्या दारात लई चांगलं बोलले तुम्ही. आपण आयुष्यात काय घेऊन आलोय आणि काय घेऊन काय जाणार नाही आहे? काय नाही, पैसे कोण कमवतो, कोण पण कमवतो पैसे, मग पण आपल्याला फक्त देवाची सेवा करायसाठी बस बस बस. आता बस. तुम्हाला राहिले असे गर्दी राहिली असे ना, असं बोलले असं ना, तुम्हाला बिन पासाचं हे डायरेक्ट देवाजवळ नेला असतं. नेलं असतं. हो, असे माणसं नाही भेटत बाबा. नाही, आले नाही. तुम्ही लई मला लई मनानं नाही नाही छान वाटलं ना. तुमचं नाव काय? मच्छिंदर सुकडू धनगर. मच्छिंद्र. हा, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव. तर मंडळी, हे मच्छिंद्र भाऊ इथे सुरक्षा रक्षकाचं काम करतायत महागणपती येते. तर किती वर्षापासून करताय 18 तुम्ही? वर्षापासून. अरे बाप रे. हो. म्हणजे माझं तुमची वय चाललं, मला मुलं नाही, बाळ नाही, कोण नाही. अच्छा, मग सगळं जीवन तुम्ही गणपतीच्या पाशी अर्पण केलेलं आहे जणू. हा, बरोबर काय? रक्ताचे. छान छान. अशीच तुम्ही हा. मदत करत राहा आणि लोकांची सेवा करत राहा. याच्याशिवाय आपण काय बोलू नाही शकत. गणपती बाप्पांचं जे प्रेम आहे ना, किंवा जे लक्ष असतं ते प्रत्येकावर असतं. प्रत्येक भाविक तो कुठल्या न कुठल्या रूपामध्ये बाप्पाची सेवा करत असतो. तर जसं आपण मुंबईपासून आम्ही बाईक चालवत आलेलो आहे इथे, हा ना, बाईक, हां 17 जण आम्ही आलेलो आहे. हो. तर प्रत्येकाला देवाने काहीतरी कृपादृष्टी दिलेली आहे. त्याच्यानुसार त्याचं बोलवणं जेव्हा असतं या 17 वर्ष की बाबा तू माझ्याकडेच राहशील हो. कामाला, असं 18 वर्षापासून इथंच आहे. हां. तर अशी बाप्पाची म्हणतात ना करणी असते गणपती बाप्पा. तर चला आपण पुढचा प्रवास करूया. तर भेटून तुम्हाला खूप छान वाटलं. हां.